आणि गुन्हेगारी विश्वातनं महत्त्वाची बातमी। छत्रपती संभाजीनगर दरोडा प्रकरणात पोलिसांना मोठं यश आलंय। चोरी गेलेला 32 किलो चांदीचा माल, ज्यापैकी 30 किलो चांदी ही पोलिसांना सापडलेली आहे, पोलिसांच्या हाती आली आहे। दरोडा प्रकरणातील मुख्य आरोपी आणि एन्काउंटरमध्ये मारला गेलेला अमोल खोतकरची बहीण रोहिणी खोतकरच्या चौकशीतनं ही चांदी पोलिसांनी परत मिळवली आहे। मात्र 5.5 किलो सोन्याचं नेमकं काय झालं याबाबत अजूनही पोलिसांच्या हाती काहीही लागलेलं नाहीये। अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी मोहसिन शेख यांच्याकडनं। मोहसिन, काय अधिक माहिती या बातमी संदर्भात? नक्कीच आपण जर बघितलं तर छत्रपती संभाजीनगर मधील आतापर्यंतचा सर्वात मोठा दरोडा हा समजला जातो। या प्रकरणात ज्या घडामोडी घडल्या त्यामुळे या प्रकरणाची राज्यभरात चर्चा झाली। आधी 5.5 किलो सोनं आणि 32 किलो चांदी चोरी या दरोड्यात गेली। त्यानंतर यातील मुख्य आरोपी अमोल खोतकरचा एन्काउंटर झाला आणि या सगळ्या घडामोडी घडत असताना आतापर्यंत या सगळ्या प्रकरणात 17 आरोपी अटक करण्यात आले। मात्र अजूनही सोनं कुठे याचा पत्ता जो आहे तर पोलिसांना लागले नाही। काल पोलिसांनी यात एक महत्वाची कामगिरी केली आहे। 32 किलो जे सोनं चोरीला गेलं होतं त्यातलं 30 किलो सोनं पोलिसांनी रिकव्हर केलं आहे। आणि धक्कादायक म्हणजे ज्या अमोल खोतकरचं एन्काउंटर झालं होतं त्याच्या बहिणीकडेच हे सोनं सापडलेलं आहे। तिची 3 दिवसांपासून पोलीस चौकशी करत होते आणि त्यानंतर हे सोनं सापडलं। ज्या भागात हा अमोल खोतकर राहत होता त्या पडे गावातील एका गॅरेजवर त्याने आपली गाडी उभा करून पळ काढला होता आणि त्या गाडीमध्ये हे सगळं चांदी जे आहे चांदी जे आहे तर ते सापडलेलं आहे। एकूण 32 किलो चांदी ही चोरीला गेली होती, त्यातलं 30 किलो चांदी हे पोलिसांना मिळालेलं आहे। मात्र सोनं कुठे याचा अजूनही तपास लागलेला नाही, पोलीस त्या दृष्टीने तपास करतात। मात्र या पद्धतीने या सगळ्या प्रकरणात घडामोडी घडतात त्यावरून अनेक प्रश्न देखील उपस्थित केले गेले होते, पोलिसांवर आरोप करण्यात आले होते। त्यातल्या त्यात आता काही दिवसांपूर्वी या सगळ्या एन्काउंटरचा देखील जो आहे तर सीआयडीने जेव्हा या खोतकरला ताब्यात घेतलेला आहे त्याच्यासोबत एक तिची मैत्रीण सापडली होती, तिने देखील सांगितलं की अमोल खोतकरने पहिल्यांदा गोळी चालवली होती। त्यामुळे या सगळ्या प्रकरणात अनेक घडामोडी घडत असताना आता ही कुठेतरी एक पोलिसांसाठी जे महत्वाची बाब समजली जाते की 32 किलो जे चांदी चोरीला गेलं होतं त्यातलं 30 किलो चांदी जे आहे रिकव्हर झालंय। मात्र 5.5 किलो सोन्याचं काय याचं उत्तर अजूनही मिळालेलं नाही। नक्कीच, मात्र या संपूर्ण प्रकरणामध्ये आता येत्या काळामध्ये कशा पद्धतीने चौकशी होणार आणि नेमकं सोनं कसं रिकव्हर केलं जाणार हे पाहणे महत्त्वाचं ठरेल। तुर्तास धन्यवाद या माहितीसाठी मोहसिन।